कल्पना करा, संपूर्ण सृष्टीचा पालन करता एका विशिष्ट दिवशी 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातो. तरीही त्याच दिवशी लाखो भक्त शेकडो किलोमीटरचा प्रवास करून त्याच्या दर्शनासाठी निघतात. हा विरोधाभास का? जर भगवान विष्णू योगनिद्रेत असतील तर पंढरपुरातील विठ्ठल भक्तांना दर्शन कसे देतात? आणि देव झोपले असताना या विश्वाचा कारभार कोण सांभाळतो? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण पुराण, परंपरा आणि भक्ती यांच्या आधारावर जाणून घेणार आहोत. नमस्कार, जय हरी विठ्ठल. आजची कथा आहे देवशयनी एकादशीची. सनातन धर्मातील अत्यंत पवित्र आणि रहस्यमय एकादशी. आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात अशी श्रद्धा आहे. याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. या 4 महिन्यात अनेक शुभकार्य टाळली जातात. विवाह, गृहप्रवेश, मुंज यांसारखे मंगल कार्य पुढे ढकलले जातात. पण हा नियम फक्त धार्मिक आहे का, की त्यामागे निसर्ग, समाज आणि जीवनशैलीचाही खोल विचार दडलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर मिळण्याआधी आपण जाणून घेऊया एकादशीची सुरुवात कशी झाली. पुराणांनुसार सत्ययुगात मूर नावाचा एक अत्यंत बलवान असुर होता. त्याने देवांवर भीषण अत्याचार सुरू केले. देवांनी भगवान विष्णूंची शरणागती पत्करली. भगवान विष्णूंनी मुराशी प्रचंड युद्ध केले. हे युद्ध दीर्घकाळ चालले. अखेर भगवान थोड्या विश्रांतीसाठी एका गुहेत योगनिद्रेत गेले. हीच संधी साधून मूर भगवानांवर आक्रमण करण्यासाठी पुढे सरसावला. पण त्याच क्षणी भगवान विष्णूंच्या दिव्य तेजातून एक अद्भुत देवी प्रकट झाली. त्या देवीने मुराचा पराभव करून धर्माचे रक्षण केले. भगवान जागे झाल्यावर त्या दिव्य शक्तीवर प्रसन्न झाले आणि म्हणाले, तू आज एकादशी तिथीला प्रकट झाली आहेस, म्हणून आजपासून तुला एकादशी म्हणून ओळखले जाईल. जो भक्त श्रद्धेने तुझे व्रत करेल त्याच्यावर माझी विशेष कृपा राहील. तेव्हापासून एकादशीला सनातन धर्मात विशेष स्थान प्राप्त झाले. परंतु वर्षभरात अनेक एकादशी येतात. मग देवशयनी एकादशीलाच इतके महत्व का? कारण याच दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि चातुर्मासाची सुरुवात होते. पण इथून सुरू होते आणखी एक मोठं रहस्य. जर भगवान विश्रांती घेत असतील तर त्यांच्या भक्तांची रक्षा कोण करतो? आणि सर्वात मोठा प्रश्न, भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत का जातात? पुराणांमध्ये योगनिद्रा म्हणजे सामान्य झोप नसून विश्वाच्या संतुलनासाठी घेतलेली दिव्य समाधी मानली जाते. भगवान सर्व काळ जागरूकच असतात, परंतु या काळात ते बाह्य लीलांऐवजी अंतर्मुख अवस्थेत असल्याचे वर्णन केले जाते. याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक हे 4 महिने साधना, संयम, जप, दान आणि भक्तीसाठी अत्यंत पवित्र मानले जातात. पूर्वीच्या काळात हा पावसाचा भरून व्हायचा, रस्ते चिखलमय व्हायचे आणि प्रवास धोकादायक ठरायचा. म्हणूनच ऋषी मुनी एका ठिकाणी राहून तपश्चर्या करत. समाजालाही या काळात शेती, पेरणी आणि निसर्गाशी जुळवून घेण्याचा संदेश दिला गेला. म्हणून चातुर्मास हा केवळ धार्मिक नियम नसून जीवनशैलीशी जोडलेला एक शहाणपणाचा मार्ग आहे. याच काळात अनेक शुभकार्ये पुढे ढकलली जातात. विवाह, गृहप्रवेश, मुंज यांसारखे संस्कार देव उठणी एकादशी नंतर करण्याची परंपरा आहे. आता आणखी एक प्रश्न, एकादशीला तांदूळ का खाऊ नयेत? याबद्दल वेगवेगळ्या परंपरा आणि मान्यता आहेत. काही पुराण कथांमध्ये मुरासुराच्या वधानंतर त्याचा सूक्ष्म अंश तांदळात असल्याची लोकश्रद्धा सांगितली जाते. तर आयुर्वेदाच्या दृष्टीने उपवास हा शरीराला विश्रांती देण्याचा मार्ग मानला गेला आहे. त्यामुळे हलका आणि सात्विक आहार घेण्याची परंपरा निर्माण झाली. म्हणजेच धार्मिक श्रद्धा आणि आरोग्यदायी जीवनशैली दोन्हींचा सुंदर संगम या व्रतात दिसून येतो. आता दक्षिणायन समजून घेऊया. भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार वर्षाचे 2 भाग मानले जातात, उत्तरायण आणि दक्षिणायन. उत्तरायण हा देवतांचा दिवस मानला जातो, तर दक्षिणायन हा देवतांच्या विश्रांतीचा काल मानला जातो. देवशयनी एकादशी ही दक्षिणायनाच्या प्रारंभाच्या आसपास येते. त्यामुळे भगवान विष्णू योगनिद्रेत गेल्याची धार्मिक संकल्पना या काळाशी जोडली गेली. पण जर भगवान योगनिद्रेत असतील तर पंढरपुरातील विठ्ठल 4 महिने उभेच का असतात? एका भक्ताच्या एका शब्दासाठी भगवान शतकानुशतके विटेवर उभे राहिले असे का म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळेल एका महान भक्ताच्या जीवनातून. तो भक्त म्हणजे पुंडलिक. लोकपरंपरेनुसार पुंडलिक तरुणपणी आई वडिलांकडे दुर्लक्ष करत असे. पण एका प्रसंगाने त्याच्या आयुष्याला कलाटणी दिली. त्याला आई वडिलांची सेवा हीच सर्वात मोठी ईश्वर सेवा आहे याची जाणीव झाली. त्या दिवसापासून त्याने स्वतःचे संपूर्ण जीवन त्यांच्या सेवेसाठी अर्पण केले. त्याची अखंड सेवा, निस्वार्थ भक्ती आणि नम्रता यामुळे भगवान श्री विष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले. भक्त परंपरेनुसार भगवान स्वतः त्याच्या दर्शनासाठी आले. त्यावेळी पुंडलिक आपल्या आई वडिलांचे पाय दाबत होता. त्याने सेवा अर्धवट सोडली नाही.
त्याने जवळची एक वीट पुढे सरकवली आणि विनम्रपणे म्हणाला, प्रभू, कृपया या विटेवर क्षणभर उभे राहा. माझी सेवा पूर्ण होताच मी तुमच्या चरणी येतो. भक्तीचा हा भाव पाहून भगवान रागावले नाही. उलट ते त्या विटेवर उभे राहिले. भक्तांच्या श्रद्धेनुसार त्यांनी पुंडलिकाला वचन दिले, ज्या भूमीवर भक्तीला इतके मोठे स्थान आहे, त्या भूमीवर मी याच रूपात भक्तांच्या दर्शनासाठी सदैव उभा राहीन. याच श्रद्धेतून पंढरपूरच्या विठ्ठलाची ओळख निर्माण झाली. कमरेवर हात, समोर पाहणारी मुद्रा आणि विटेवर उभे असलेले रूप हे विठ्ठलाचे वैशिष्ट्य मानले जाते. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पंढरपूरकडे पायी निघतात. ही फक्त यात्रा नाही, ही श्रद्धेची, समतेची आणि सेवाभावाची चालती बोलती परंपरा आहे. आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, देहूहून संत तुकाराम महाराजांची पालखी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे लाखो वारकरी टाळ, मृदुंग, अभंग आणि ज्ञानोबा तुकारामचा अखंड गजर करत पंढरपूरकडे चालत राहतात. या वारीत श्रीमंत गरीब, स्त्री पुरुष, तरुण वृद्ध असा कोणताही भेद नसतो. सर्वांची ओळख एकच, विठ्ठलाचे वारकरी. वारीतील एक अत्यंत भावनिक आणि प्रसिद्ध सोहळा म्हणजे रिंगण. पालखीचा घोडा मैदानातून वेगाने धावतो आणि त्या पवित्र धुळीला वारकरी मस्तकावर लावतात. त्यांच्यासाठी ती फक्त माती नसते, तो संतांच्या चरण स्पर्शाने पावन झालेला प्रसाद असतो. अनेक वारकरी पावसात, उन्हात, चिखलातून पायाला फोड आले तरी चालत राहतात, कारण त्यांच्यासाठी प्रवास कठीण नसतो. कठीण असते फक्त विठ्ठलाशिवाय राहणे. याच कारणामुळे देवशयनी एकादशीच्या दिवशी पंढरपूर भक्तांनी फुलून जाते. पुराणांमध्ये वर्णन येते की राजा बली हा अत्यंत पराक्रमी, दानी आणि प्रजाहितदक्ष राजा होता. त्याने आपल्या सामर्थ्याने तीनही लोकांवर प्रभाव निर्माण केला. पण सामर्थ्यासोबत त्याच्या मनात अहंकारही वाढू लागला. धर्माचे संतुलन राखण्यासाठी भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला. लहान ब्राह्मण बालकाच्या रूपात ते राजा बलीच्या यज्ञात गेले. भगवानांनी फक्त 3 पावले जमीन मागितली. राजा बली हसला. एवढी छोटी मागणी तो सहज पूर्ण करू शकतो असे त्याला वाटले. संकल्प होताच वामनाचे रूप विराट झाले. पहिल्या पावलात पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलात आकाश. आता तिसरे पाऊल ठेवण्यासाठी जागाच उरली नाही. राजा बलीला आपल्या अहंकाराची जाणीव झाली. त्याने नम्रतेने आपले मस्तक भगवानांसमोर झुकवले. भगवानांनी तिसरे पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवले आणि त्याला सुतल लोकाचे राज्य दिले. परंतु बलीची भगवानांवरील भक्ती पाहून विष्णू प्रसन्न झाले. लोकपरंपरा आणि पुराणांतील श्रद्धेनुसार भगवानांनी बलीला वचन दिले की ते त्याच्यासोबत राहतील आणि त्याचे रक्षण करतील. याच श्रद्धेतून देवशयनी एकादशी पासून देव उठणी एकादशी पर्यंतचा काळ भगवानांच्या योग निद्रेशी आणि बलीला दिलेल्या वचनाशी जोडला जातो. 4 महिन्यानंतर येते कार्तिक शुक्ल एकादशी, देव उठणी एकादशी. या दिवशी भगवान पुन्हा जागृत झाल्याची श्रद्धा आहे. म्हणूनच या दिवसापासून विवाह, गृहप्रवेश आणि इतर शुभकार्य पुन्हा सुरू होतात. मात्र या संपूर्ण कथेतून आपल्याला कोणता संदेश मिळतो? मुरासुराच्या कथेतून शिकवण मिळते की अधर्म कितीही बलवान असला तरी धर्माचा विजय निश्चित असतो. पुंडलिकाच्या जीवनातून समजते की आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर भक्ती आहे. राजा बलीची कथा सांगते की दान मोठे असले तरी नम्रता त्याहून मोठी असते. आणि पंढरपूरचा विठ्ठल आपल्याला शिकवतो की भगवानांना सोन्याचे सिंहासन नको असते, त्यांना भक्ताच्या अंतःकरणातील प्रेम हवे असते. म्हणून देवशयनी एकादशी हा फक्त उपवासाचा दिवस नाही, तो आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. अहंकार सोडण्याचा दिवस आहे. सेवा, संयम, श्रद्धा आणि भक्ती स्वीकारण्याचा दिवस आहे. चला, या पवित्र दिवशी आपण सर्वजण भगवान श्री विठ्ठल आणि श्री महाविष्णूंच्या चरणी प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या मनातील अहंकार दूर करा. आम्हाला सत्य, सेवा, भक्ती आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची शक्ती द्या. सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान नांदो. जय जय रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, जय हरी विठ्ठल. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर ती तुमच्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. अशाच सनातन धर्मावरील कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या आणि प्रेरणादायी कथेसह. नमस्कार. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.